नांदेड उत्तर भागातील तरोडा नाका परिसरातून श्री संत रविदास महाराज यांच्या 648व्या जयंतीचे औचित्य साधून चर्मकार बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी समाजातील शेकडो महिला व पुरुषांची उपस्थिती होती। मिरवणुकीची सुरुवात तरोडा नाका येथून निघाली। नारायण वाघमारे, आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती आहे। तर आम्ही तरोडा नाका या भागातून भव्य शोभायात्रा काढणार आहोत आणि शिवनगर येथे त्याचं समारोप होणार आहे। तिथं महाभोजनाचा कार्यक्रम आहे। तर सर्व समाज बांधव आणि भगिनींना मी नम्र विनंती करते की त्यांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन देतो। मी जय रविदास करतो, जय भीम करतो आणि सगळं समाज एक करता येण्यासाठी मी एक 4-5 वर्षापासून माझं हे आहे की संकल्प आहे की सगळा समाज एका ठिकाणी आला पाहिजे। एका दिवस फक्त कोणती संघटना बाजूला ठेवून एक समाज म्हणून सगळ्यांनी करता येईल, त्याचा काही परिणाम कुठं होणार नाही। समाज एकट्ठा होणार आहे। आज नाही तर उद्या तरी आमचा संकल्प पुरा होईल। सगळ्याला जय रविदास करतो। या रॅलीचं स्वरूप कसं असेल, काय मिरवणुकीचं रूप आहे की बाबा सगळं शांततेत पार पडलं पाहिजे। तरोडा नाका तिथून आमचे बुधवारापासून जे रॅली निघणार आहे ते तरोडा नाका, भाग्यनगर, आनंदनगर मार्ग, महाराणा प्रताप चौक आपल्या मंदिरापर्यंत जाईल शिवनगरच्या। तिथं काही आमच्या मोठ्या व्यक्तीचं बोधन होईल आणि काही तिथं लंगरचा प्रोग्राम आहे। मी पोलीस उपनिरीक्षक बालाजी गाजेवार, एअरपोर्ट नांदेड। आज 648 वर्षापूर्वी एक महान क्रांतिकारक घटना घडली विश्वामध्ये। मानवतेचे महान पुजारी सद्गुरू रविदासजी महाराज यांचा जन्म झाला व त्यांनी विश्वाला समानतेचा मार्ग दाखवला। मित्रहो, आपण भाग्यवान आहोत। पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ आपण भगवंताच्या सद्गुरू रविदास महाराजांच्या नंतर आपण जन्माला आलो आणि आपल्याला हे साजरं करण्याचा लाभ भेटत आहे। फक्त हे मिरवणुकाच काढू नये, तर हे आचरणात आणावं। आपण संकल्परहित जीवन जगावं, व्यसनमुक्त जीवन जगावं आणि समाजाला पुढे न्यावं।